श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर चला आज मस्तपैकी घरगुती पद्धतीची झणझणीत मिसळ तुमच्याशी मी शेअर करणार आहे. म्हणजे मिसळची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जेव्हापासून मी मिसळ बनवते तर तेव्हापासून अशीच बनवते, फक्त मसाला थोडासा इकडे तिकडे होतो, बस इतकंच. तर काय करायचं, गावरान मटकी घ्यायची. म्हणजे मिसळ करण्यासाठी गावरान मटकीच घ्यायची आणि खूप छान टेस्ट येते. आणि ती मटकी छान निवडून धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये काय करायचं, थोडीशी हळद, थोडंसं तेल आणि वाटल्यास तुम्ही कांदा पण टाकू शकता आणि छान एक शिट्टी करून घ्यायची आणि त्यानंतर वाटण काढायचं. आता वाटण्यासाठी मी ना 2-3 मध्यम आकाराचे कांदे भाजत ठेवलेले आहेत गॅसवर. आणि मग कॉमन जे वाटण आपण करतो ना, थोडासा खडा मसाला म्हणजे धना वगैरे सगळं मी टाकलेलं आहे. आणि खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण तर असतंच, लवंग, मिरी, दालचिनी अशा प्रकारचे थोडेसे खडे मसाले देखील घेतलेले आहेत. कॉमन वाटण आहे ते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आणि न चुकता 2-3 हिरव्या मिरच्या मात्र आवर्जून टाकायच्या. आणि हे आपलं वाटण इकडे रेडी आहे. त्यानंतर वाटण छान वाटून घ्यायचं आणि रेग्युलर आपण फोडणी घालतो ना मोहरीची, हिंगाची, तशी फोडणी छान घालून घ्यायची, कढीपत्ता वगैरे टाकून. आणि छान हे वाटण जे आहे ना, तर ते 5 मिनिटापर्यंत परतायचं. म्हणजे तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतायचं, कारण तेल सुटेपर्यंत परतलं ना की तरी छान येते. म्हणजे जास्त तेल वगैरे टाकावं लागत नाही. आणि त्यानंतर मग मी ना घरगुती मसाला, मिरची पावडर, धना पावडर आणि मिसळचा मसाला, तर मिसळचा मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता. तर मिसळचा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर परत एकदा मी 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घेतलेलं आहे. कारण मिसळचं वाटण तुम्ही जितकं छान परताल ना, तेवढी मिसळला खूप छान कट येतो आणि चव देखील येते. आणि मग आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ना, तर ती त्यामध्ये टाकायची आणि चांगली 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवरती ही मिसळ जी आहे ना ते आपल्याला उकळू द्यायची. आणि कोथिंबीर देखील तुम्हाला भरपूर टाकायची आहे, मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि ही मस्त अशी कटवाली आपली रेसिपी तयार होत आहे. तर चला, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि इथून पुढच्या आपल्या रेसिपी, डेली ब्लॉग या चॅनलवरती मी शेअर करत असते. तर नक्कीच मला इंस्टावरती पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर सबस्क्राईब करा. बाय. तर चला, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.